सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम कुटुंबीय जनानां कल्याणार्थम कन्या विवाह अंगभूत कन्याहीन गृहम् आगतं धनं मधुपर्केण आदर्श्यते। काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ.
क्लोज आता वाईट मान वरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून राहीन येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाईन करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इन्स्टाची स्टार हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ नवरदेवाकडे बघा आणि त्यांना सांगा ओम परस्परम समन्वय भाव परस्परम समन्वय भाव आता काही टेन्शन नाही हे काम आपली आशा करा गाडी वगैरे हां एक लक्ष करा हां चालेल हां नवरदेव काय नाव शुभम उत्कर्ष कसा असावा तो शुभम असावा शुभ उत्कर्ष असावा बरोबर असं एक देवानी नावाचं नाव माझं पण खूप छान आहे तर शुभम आणि उत्कर्ष तुमच्या आईवडिलांनी आणि सासू सासऱ्यांना काय सांगितलं का ते सांगितलं परस्पर समजले भाव एकमेकांना पाहून घ्या पूर्वी फोटो काढण्याची पद्धत नव्हती फोटोवर बसली ती ते एकमेकांना बघायची अंतरपाठ बाजूला जा त्याने दिसतं नवरीमध्ये अरे जास्त नवरा माझा आणि फोटो माझी ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग
हे सर्वश्रेष्ठ नाम ठेवलेलं आहे. कन्यादान देणारा जो दाता आहे त्याच्यासारखा दुसरा दाता नाही असं शास्त्र सांगतं. एखादा दानशूर व्यक्ती असेल तो आपल्या संपत्तीतील अर्धा वाटा दान करून टाकेल. नवीन नवीन कधी आपली संपूर्ण प्रॉपर्टी सुद्धा दान देऊन टाकेल. बरोबर, प्रॉपर्टी ही संपत्ती बरोबर हा आपला पोटाचा गोळा बरोबर तो दान करायचा. आपल्या जवळची एखादी वस्तू असेल तर तेवढं दान आपण ते देऊ शकत नाही. खूप मोठं दान असेल बरोबर. मला सांगायला आवडेल ती मुलगी झाली ना की सगळ्यात जास्त आनंद जर तो होत असेल तो बापाला होतो. सगळ्यांना होत नाही का मुलगी झाल्या, कारण बापाला कन्यादान करण्याचं पुण्य या कन्येमुळे प्राप्त होत असतं. आणि सगळ्या मुलींना सांगू इच्छितो की बापाचं हे पुण्य कोणीही विरवून घेऊ नका. प्रत्येक बापाला कन्यादान करू, कारण का त्या कन्यादानाच्या प्रसंगासाठी म्हणून बाप ज्या वेळेपासून त्या मुलीचा जन्म झाला ना त्यावेळेपासून पै जोडायला सुरुवात केली. बरोबर पै जोडायला सुरुवात करतो का ते ह्या मुलीचं मला लग्न करायचं आहे, या मुलीचं मला कन्यादान करायचं आहे आणि ते लग्न मला फटाफटाने मोठ्या समारंभामध्ये करायचं आहे. असं म्हणतात कन्यावदने माता. तर काका थोडंसं आपण भूतकाळात जाऊया. त्यावेळेला कन्येचा उत्कर्षाचा जन्म झाला तो क्षण आठवायचा. हळूहळू ते उत्कर्ष मोठी व्हायला लागली, बोलायला लागली, अजून थोडीशी मोठी व्हायला लागली. तिला आणून दिलेले पैसे पाया पण तिला सांगत होतं की तुला शिक. आणि हळूच मागे वळाल्यानंतर आपल्या डोळ्यातला पुस्तका काही तासांसाठी आपण त्याला पहिल्यांदाच बोलतो बरोबर. सांगायला लागली तो क्षण आठवायचा. कामावरून थकून आलेले आहात, अतिशय थकवा आलेला आहे. त्या मुलीच्या बोलण्यात त्याच्यासारखं मेडिसिन हा जो तुळशीसारखा आनंद, तुळशीसारखा ऑक्सिजन तुमच्या घरात होता हा उत्कर्ष नावाचा हा ऑक्सिजन नवे नवे मी आपलं नाव देखील लावणार नाहीये, आपलं आडनाव देखील लावणार नाहीये, शुभमचं नाव लावणार का की आपण दान केलं, प्रदान करणार. एखादी गोष्ट आपण दान केली की त्याच्यावर आपला ही जी कन्या आहे ही कशी आहे तर 100 गुणांनी उत्तर. तिला छान बोलता येतं, छान लिहिता येतं, छान कविता करता येतात, छान गाणी म्हणता येतात, स्वयंपाक उत्तम करते, जिथे भांडायचं आहे तिथे उत्तम भांडू शकते. थोडीशी हट्टी पण आहे, मला हे पाहिजेच म्हणून
अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. पटकन का नाही यार, टाइमपास काय चाललंय? चोरून लपडी कधी रोमॅन्टिक प्रेम, प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम. हात झाले दोनाचे चार आता, राजा राणीचा बघा या नाही नेम. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. एवढी तब्येत बरी नाहीये तरी नटलाय सजलाय जोरदार. शादी केली ती नाही नाही, बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई. राजा राणीचे झाले शुभमंगल. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना. वर्ल्ड फेमस भाजी मेथीची कुकू माझ्या प्रेमीची. थांबा, जरा शांत बसा थोडे सर्वांनी. मुलीचा आवाज जरा नाजूक आहे, लता मंगेशकरांसारखा. तो छान आपल्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून ती उखाणं घेते. जरा श्रवण करा सगळ्यांनी. हां, सप्तपदीची 7 पावले जन्मजन्मांची ठरावी, शुभमरावांची साथ मला आयुष्यभर अशीच लावावी. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. तिला हळदीन रंगवीन, पिरमान तिला सजवीन. तिला हळदीन रंगवीन, पिरमान तिला सजवीन. संग घेऊन माझ्या तिला साऱ्या गावात मी फिरवीन. सांग राणी तू माझी होणार, तुझा हात माझ्या हाती देणार. माझ्या नावाचं कुंकू ग तुझ्या माथ्यावर कधी घेणार. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग.
बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा धागा धागा रेशमी दुआ नावाची कुण्या राज्याची तू ग राणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी ठुम 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 कहत नार लचक लचक लचकत आली ठुम कहत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी कसा अंगी भन्नान वारा ससा संग गुलाबाची ही कळी चढतो पोरांच्या गुलाल गाली हे रूपाचं तुफान झालं या बेभान उडवीत दैनाची भाची ढोलाच्या तालात ठोका ही चुकवीत चालली नार ठसक्याची हिच्या नादान झालो बेभान जीव हैरान येड्यावानी आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत
नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी कहत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी मान मुरडत हिरव्या राणी वे मैं लहंगा चूड़ा पाके तेरी गलियां छिटुर गईयां वे मैं तेरी हो गई माही नी मैं तेरे संग जुड़ गईयां हो वे मैं लहंगा चूड़ा पाके तेरी गलियां छिटुर गईयां वे मैं तेरी हो गई माही नी मैं तेरे संग जुड़ गईयां माही दिल मेरा रखी सांभ के आंखों में आंसू शाम से ओ पिया चल चले बांट ले गम खुशी साथ में
मी पाहिले ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले मी गायले दिस वाटे वेगळं अन लागे कालळं हे वेडे मन माझे पुरतेच भाळले सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले प्रार्थना होती 7 जन्मांची भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला पूर्तता झाली सोन पायाने आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे तू एका गजऱ्याने केसात माळले सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले सुर जुळले मन जुळले हे दिलबिल मी लाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाय जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाय हे दिलबिल मी लाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाय जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाय वागात एक अशी जणू कुणी सुंदरी माझ्या दिलाची राणी स्वप्नातील हुरपरी बनवायची हाय मला लाडाची घरवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली दिसतीया भारी नेसुनी साडी काळजाच पाणी पाणी करतीया पोरही अदा क्यूट वाली गावरान बोली खट्याळ थोडी माझ्या काळजाची चोरही
सोड माझ्या पिरमत पड तू ग बाई खुळ्यागत झाला मन तुझ्याच बाई आता मला लागली या लग्नाची घाई भाई आता बोलू नको अग माझी राणी होशील का या बठ्याची सोबर घरवाली मराठमोळी थोडीशी साधी उत्कर्षात सुपारी जवळ सर हा आता उजव्या पायाचा उजवा अंगठा राईट लेग्स थंब तो सुपारी जवळ ठेवायचा आणि सुपारी पुढे ढकलायची चौरंग ढकलायचा नाही बरोबर आता इथं काय करतोय उत्कर्ष आपण काय करतोय सप्तपदी बरोबर गळ्यामध्ये मंगळसूत्राची सौंदा बरोबर ना म्हणजे काय सौभाग्य कांक्षी सौभाग्याची अपेक्षा आहे तिला पण अजून सौभाग्यवती झाली का तर जोपर्यंत सप्तपदी चालू होत नाही म्हणून आपण हे साथ केले नाहीये वैदिक विभागात बरोबर ना आपण ज्या प्रदर्शना केल्या आणि साथ मान्य असेल तर सुपारी पुढे ढकलायची बरोबर ना आणि वचन जर का मान्य नसेल तर आता काही नाही कॉम्प्रोमाइज करायचं बरोबर ना तर पहिलं वचन या ठिकाणी देत आहे मिष्टान्नं व्यंजनादीनि सखे चैकपदा ब्रवीत वचन सांगितलं अर्थ कळला का हा तरी तुम्हाला टाकलेलं काय हा पहिलं वचन सांगितलं मिष्टान्नं व्यंजनादीनि काले संपादनी नव मी तुम्हाला रोज वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनवून तो खाऊन घालणार आहे तुला छान काय बनवता येतं मॅगी सोडून तुझ्या हाताला खूप छान होतं एखादा पदार्थ प्रत्येकाची स्पेशलिटी असते ना काय रोज रोज माझं काय बरोबर तर आज वेगळं आहे उद्या वेगळं आहे बरोबर अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक मी वेळच्या वेळी तुम्ही काय करतात जॉब करता का बिझनेस जॉब ऑफिसमध्ये दुसरं वचन शुची म्हणजे काय पावित्र्य शृंगार म्हणजे काय मेकअप हा आणि पूजा हम म्हणजे काय तर दागिने बरोबर तू वचन देतेस शुभमला वचन देतेस की मी आजपासून तुम्हाला आवडेल त्याच पद्धतीचा माझा मेकअप असेल तुम्हाला आवडेल त्याच पद्धतीचा माझा मेकअप असेल आणि तुम्हाला आवडेल त्याच पद्धतीचा माझा मेकअप असेल बरोबर की आपल्या वडिलांच्या घरी आईच्या घरी माहेरी आपण कुठलेही कपडे कसेही कधीही घातले तरी चालतात पण सासरी कसं चालत नाही सासरची मंडळी आपली मानाची मंडळी असतात म्हणून जीन्स टी शर्ट घालून तरी सासूबाई समोर जायचं नाही सासू म्हणे मला चालेल तर त्यांनी घातलं चालेल तू घालायचं नाही त्यांच्यासोबत बरं का मान्य आहे का असं काय करायचंय तर हा संस्कार आहे त्यांचा सन्मान बरोबर की त्यांचा सन्मान आपण ठेवायचा आहे आपण जर त्यांचा सन्मान ठेवला नाही तरी तर ठेवणार आहे का नाही म्हणून आपण त्यांचा सन्मान ठेवायचा आहे ना अहम परतरम गच्छे नवऱ्याला विचारल्याशिवाय कुठे जायचं सांगून जायचं बरोबर ना मी जरा पार्टीला चालली आहे स्वयंपाक घरी करून ठेव असा मेसेज टाकायचा नाही मान्य आहे का विष्णू आपण संसारात आलेलो संसार जर करायचा म्हटला तर सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी येणार आहेत बरोबर ना तर म्हणून सुख आलं म्हणून सासरी राहायचं आणि दुःख आलं म्हणून बाहेर निघून जायचं असं करायचं नाही सुखामध्ये जेवढी गरज असते तेवढीच गरज दुःखामध्ये सुद्धा आपल्या पतीला किंवा पतीला पत्नीची असते बरोबर म्हणून हा
सुखदुःखी रूपी सागर मी तुमच्या सोबत सुखामध्ये सुखाप्रमाणे दुःखामध्ये दुःखाप्रमाणे होणार आहे. मान्य आहे का? तुम्ही पण राग करायचं नाही बरं त्याच्यावर, नाही तो ऑफिसला करा, असं करायचं नाही. की आपण दुसऱ्या बोलत चाललो. लग्न म्हणजे काय? थोडी शांतता ठेवा. लग्न म्हणजे काय? दोन कुटुंब एकत्र येतात, दोन संस्कृती एकत्र येतात, बरोबर ना? दोन पद्धती एकत्र येतात आणि दोन जीव एकत्र येत असतात आणि एक नवीन जीवाची निर्मिती करत असतात. त्याला विवाह म्हणतात, बरोबर की? मग तू या ठिकाणी वचन देते की यज्ञादिनीची गर्वाणी श्रवण स्नात कमी नको. मी माझ्या माहेरीच्या काही कुळधर्माच्या पद्धती आहे त्या बघितल्या, परंतु सासरच्या कुळधर्माच्या पद्धती मला माहिती नाही. त्या मी सासूबाईंकडून योग्य पद्धतीने समजावून घेणार आहे आणि पुढे देखील चालू ठेवणार आहे. सासूबाईंना म्हणायचं नाही हो आमच्याकडे आहे का, बरोबर ना? त्या सासूबाईला किती गोड असतात, बरोबर ना? त्या सगळ्या व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आणि त्या पुढे देखील चालू ठेवायच्या आहे. शुभम कुठल्याही पूजेला बसताना तिला सोबत घेऊन बसायचं. आम्ही पार करत असताना बरोबर ना लवकरात लवकर सर्वांना पेढा किंवा बर्फी खायला बोलवणार आहे. आणि उत्कर्ष कन्यादानाचा संकल्प तू ऐकला अशी की इमाम कन्या उत्पादिष्यमान संतत्या, या कन्येपासून उत्पन्न झालेल्या संततीमुळे आपल्या जे आहे नाण्याच्या दोन बाजू ते राहणार आहेत, जात राहणार आहेत, बरोबर? म्हणून जर का शुभमला अचानक 5,000 लाख रुपये मिळाले तर सगळे पुढे द्यायचे का? आणि नाही मिळाले म्हणून व्यक्त करायचे का? बरोबर. तर मी साथ देणार आहे शुभमला. कशासाठी? तर मित्रासाठी. तुम्ही नवरा बायको झाले आणि तर मी करची नाही. तुला सांगता कुठे जायचं बरोबर शुभम? हां, म्हणजे गोव्याला चाललो आणि तिला सांगायचं नाही काय मीटिंगला चाललोय, असं करायचं नाही. प्रत्येक गोष्ट एकमेकांमध्ये शेअर करायची आहे. मान्य आहे ना? बरोबर. दोन नातेवाईकांमध्ये जर का भांडण झाली शुभम उत्कर्षा ते काय करतात? तुला बघून घेईल असं म्हणतात आणि वर्ष एकमेकांकडे बघत नाही, बरोबर ना? अवघड असतं नाते सांभाळणं, अवघड असतं, बरोबर. पण मित्र सांभाळणं सोपं असतं, बरोबर. मारामाऱ्या जरी झाल्या ना तरी संध्याकाळी कट्ट्यावर भेटलेले असतात, बरोबर ना? तसंच तुमच्या जर का काही भांडणं झाली तर लगेच मिटवायची. मी सासूला सांगते, मी आईला सांगते, माझ्या भावंडांना सांगते, मी असंच करा बोलते, असं करायचं नाही. आपले भांडणं आपल्यालाच मिटवायचे. शुभम तिने जर का भांडण केलं ना तिच्या आवडीची वस्तू लगेच सध्या आणून द्यायची, मी भांडण मिटवायचं. उत्कर्षा शुभमने जर का भांडण केलं ना शुभमच्या आवडीचा पदार्थ बनवायचा, त्याला खायला घालायचं, भांडण मिटवायचं, बरोबर ना? सकाळचं भांडण संध्याकाळी मिटलं पाहिजे, संध्याकाळचं भांडण सकाळी मिटलं पाहिजे. ते टाळायचं नाही. एखाद्या कोणीतरी पडती बाजू घ्यायची आहे. मान्य आहे का शुभम? मान्य आहे ना? किती माहिती नाही शुभम तुला? आता विसरायचं सगळं, तिथेच लक्षात ठेवायचं, बरोबर. रोज टेक्स्ट मेसेज करत बसायची नाही, व्हॉट्सअपला चॅटिंग करायचं नाही. हां, एकच. उत्कर्ष तुला मित्र आहेत का? आहेत ना? आता विसरून जायचं सगळं, बरोबर ना? एकच मित्र लक्षात ठेवायचं. मान्य आहे ना? षड्ऋतुभ्यो विष्णुस्त्वान्तयतु. पती हा आपल्यासाठी पूजनीय आणि वंदनीय आहे, म्हणून पतीला कधीही अरे काही म्हटलं तरी चालेल, बरोबर ना? परंतु चार लोकांमध्ये प्राण्यामध्ये नाव घेताना आधारानेच नाव घ्यायचं आहे. हा नियम फक्त उत्कर्षासाठी नाही, शुभमसाठी सुद्धा आहे, बरोबर ना? शुभम मित्रांनी विचारलं पार्टीला जातो का? वेळ असेल तरी सांगायचं, थांबायला विचारून सांगतो, बरोबर ना? पाहिला नाही दादी बाजू घेतली जातच नाही, दादूच बोलतच वाटतं तुला ते, बरोबर? असंच वाटतंय बघा. हां, मान्य आहे का?
बरोबर ना? आहोत करायचं आहे. आपल्याकडे सर्वांसाठी थोडंसं सांगावं वाटेल की आपल्याकडे पातिव्रत्य धर्म सांगितलेला आहे. पातिव्रत्य धर्म म्हणजे काय? तर पतीची सेवा करणे. आपल्याकडे चेष्टा मस्करी वगैरे बऱ्याच बरोबर याच्यासाठी सांगितलं की पती हा आपला देव आहे, म्हणून पतीचा अपमान होईल असं कधीही मानायचं नाही. पातिव्रत्य धर्म पालन करते स्त्री, या स्त्रीजवळ ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा येतात. एवढं या पातिव्रत्य धर्माचं महत्व आहे बरं का. बरोबर ना? मान्य आहे का? मग सातवी सुद्धा बदलायची आहे नक्की म्हणा. नवरदेवाकडे बघा म्हणा सगळे सप्तपदा भव विष्णुस्त्वा नयतू. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली.